घराचा ताबा दिला पण सोसायटीच नाही, अशा बिल्डरांची आता खैर नाही. राज्यातील लाखो घर खरेदीदारांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र विधान परिषदेत मंजूर झाला आहे. इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊनही आणि सदनिकांचा ताबा दिल्यानंतरही अनेक बिल्डर वर्षानुवर्ष गृहनिर्माण संस्था स्थापन करत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना देखभाल, व्यवस्थापन आणि जमिनीच्या मालकी हक्कासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या समस्या ओळखून राज्य सरकारने कठोर विधेयक मंजूर केलं आहे. नव्या कायद्यानुसार ठराविक मुदतीत सोसायटी स्थापन करणे आता बिल्डरांसाठी बंधनकारक असेल. नियम मोडल्यास दंडात्मक कारवाईसोबतच काही प्रकरणात फौजदारी कारवाई होऊ शकते. बिल्डर सहकार्य करत नसल्यास निर्बंधक कार्यालय प्रशासक नेमून सोसायटी स्थापन करेल. तसेच जमिनीचे अभिहस्तांतरण म्हणजेच कन्व्हेन्सियन्स डीड सोसायटीच्या नावे करत आता अधिक सोपे होणार आहे. या निर्णयामुळे घरमालकांना पारदर्शक व्यवस्थापन, आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यातील पुनर्विकासासाठी पूर्ण मालकी हक्क मिळणार आहे. बिल्डर ग्राहक वाद थांबवणारा आणि गृहनिर्माण क्षेत्रात पारदर्शकता आणणारा हा निर्णय घर खरेदीदारांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.